संगमनेर नगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 4 आज विशेष चर्चेत आला आहे। महायुतीचे उमेदवार प्रवीण डिड्डी आणि कविता फटांगरे यांच्या प्रचारासाठी आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी नीलम खताळ थेट मैदानात उतरले आहेत। नीलम खताळ यांनी घराघरात जाऊन मतदारांच्या समस्या ऐकून घेतल्या आणि त्या समस्या कशा मार्गी लावता येतील यावर स्थानिक नागरिकांशी सविस्तर चर्चा केली। प्रभाग क्रमांक 4 मधील रस्ते, गटारे, कचरा व्यवस्थापनासह अनेक प्रलंबित प्रश्नांचा पाढा त्यांनी माध्यमांसमोर मांडला। यावेळी त्यांनी स्पष्ट संदेश दिला, केंद्रात, राज्यात आणि आता संगमनेरमध्येही युतीची सत्ता आल्यावरच खऱ्या अर्थाने विकासाचा मार्ग मोकळा होईल। सर्वप्रथम आज जे प्रभागात फिरायला आली तर इतकं छान वाटतंय की त्यांचा प्रतिसाद आपल्याला जसा विधानसभेला होता तसा आत्ताही आहे। एक लाडक्या बहिणी, ज्येष्ठ तरुण वर्ग सगळं आपल्या भाऊंसोबत आहे की त्यांचंही हेच म्हणणं आहे, जे झालं इथून मागं ते झालं, पण आम्हाला कुठेतरी विकासाला मतदान द्यायचे। आमच्या ह्या अडीअडचणी वार्डातल्या आहे की रस्ते काँक्रिटीकरण नाही, गटारींचं प्रॉपर नियोजन नाही, त्यामुळं कुठेतरी आमच्या मुलांना त्या अडचणी, खेळण्यात म्हणा, सगळ्या गोष्टी खूप अडचणी आहेत। त्या अडचणी सोडवण्याचा आमचा प्रयत्न राहणारच आहे। त्या सगळ्या समजून घेतल्या आम्ही, पण त्या सगळ्यांचं म्हणणं आहे की आम्ही ताई तुमच्याच सोबत आहे आणि तुम्हालाच मतदान करणार। एक स्वच्छतेचा अभाव कुठेतरी जे नगरपालिकेकडनं आपल्याला नियोजन पाहिजे होतं प्रॉपर स्वच्छतेचं, ते दिसत नाही। गटारींच्या अडचणी, गटारी जर प्रॉपर असत्या तर त्याचं ते सांडपाणी रस्त्यावर आलं नसतं, त्याच्यामुळे रस्ते पण कधी झालेले नाही। ह्या सगळ्याच अडचणी इथे भेडसावतात, तर त्या सगळ्या सोडवण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करणार आहोत। सांगते मी का पावसाळ्यात जे पाणी येतं इथे प्रॉपर गटारीचं नियोजन नसल्यामुळे ते पाणी रस्त्यावरच साचून राहतं। म्हणजे कुठंतरी ते घाणीचं म्हणजे नाही का, सगळीकडून घाण वाहून आली की ते त्या गटारीच्या तोंडाशी अडकणार म्हणून ते पाणी साचतं। मग ते रस्ते तिथे प्रॉपर नाही, त्याच्यामुळे त्या लहान मुलांना तिथे सगळ्याच नागरिकांना त्याचा खूप त्रास आहे। ह्या सगळ्या सोडवण्याचा आपला ध्यास आहे आणि आपण तो नक्कीच पूर्ण करणार आहोत। नक्कीच इथे आल्यानंतर आपल्याला नागरिकांनी तिथल्या आणि महिलांनी हेही सांगितलं की आमच्या मुलांना शिक्षणासाठी इथे एक अंगणवाडी पाहिजे, तर त्यांच्याच समाज मंदिराची जागा आहे, तर त्यांची अपेक्षा आहे का त्या जागेत किंवा आपल्या ह्या वार्डात एक अंगणवाडी असली तर आमचे लेकरे ह्याच अंगणवाडीत शिकून पुढे मोठ्या शाळेत जातील। तर आपण त्याचाही नक्कीच विचार करू। भाऊंपुढे त्यांची जी समस्या आहे ती आपण मांडण्याचा प्रयत्न करू। वरती सरकार हे आपलंच आहे, केंद्रात, राज्यात आणि तालुक्यात आमदार आपलेच आहेत, तर ही समस्या सोडवण्याचा आपण 100% प्रयत्न करू।